76% हा फर्स्ट क्लास फर्स्ट होता माझ्या बॅचला. मला 74.5 प्रत्येक विषयात मला 20 होतं. आणि फक्त गणित मला नाही आवडायचं, गणित माझं चांगलं नव्हतं. म्हणजे आता मी नंतर कॉलेजला होते, सायन्स कॉलेजला नागपूरला, तर तिथे सुद्धा म्हणजे इंग्लिश हाच माझा आवडता विषय. मी औरंगाबादला 50 वर्षापूर्वी आलो. मग त्याच्यानंतर 2 मुलं, मग माझं संसार, ते संसारिक जबाबदाऱ्या सांभाळत, पण शिक्षण मला घ्यायचंच म्हणून मग मी शेवटी BA झाले, B.Ed फर्स्ट क्लास झाले. अगदी आपल्या फक्त SB मध्ये मी एक अर्ज केला. इंटरव्ह्यूला 15 जणांचं पॅनेल होतं, पण मी लगेच त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं अतिशय उत्कृष्ट यांचा इंटरव्ह्यू झाला, माझं सिलेक्शन झालं. मी खरं शारदा मंदिरसाठी अर्ज केला, त्यात मला SB भेटलं. मुलांच्यात मिसळण्याचा मला खूप आनंद होता. मी जसं त्यांना कधी काय जे शिकवताना माझे धडे किंवा कविता जे असत, तर त्याच्यातून मला त्यांना आयुष्य जे शिकवत आलं, जसं उदाहरणार्थ ठळक नावाची कविता होती, तर त्याच्यात नुसतं त्याचं वर्णन येतं, कसा वागतो, त्याचं म्हणजे ब्लॅक इज ब्लॅक अँड हिज स्टमक इज व्हाईट. आता नुसतं तुम्ही शब्दशः अर्थ सांगितला तर काही अर्थ नाही. पुष्कळ जण असंच शिकवून टाकतात. एवढीशी कविता काय त्याच्यात म्हणजे इम्प्लॉईड मिनिंग जे आहे ते सांगायला पाहिजे, की असे जे शार्क सारखे तुमचे मित्र असतील किंवा तुमच्या बाजूचे लोक असतील, तर ते जेव्हा फेस टू फेस असतात तेव्हा देअर स्टमक इज व्हाईट, हो ना, आणि व्हेन यू टर्न युअर बॅक ती काळी दिसते तुम्हाला. याचाच अर्थ ते दुसरीकडे चुकीचं मॅन्युअल जे त्याचं चेंज होतं, त्याच्या ताब्यात तुम्ही जाता, सगळं तुमचं मन मोकळं करता. तर त्यावेळी म्हणजे असं करू नये की तुम्ही हे केलं की मग ते त्याचा गैरफायदा, तुम्ही क्लचेसमध्ये जाता त्या माणसाच्या, मग ते बरोबर तुमची बदनामी केल्याशिवाय राहत नाही. आता शाळेतला एक सुंदर अनुभव म्हणजे माझ्यासाठी हे टचिंग अनुभव मला आला. मी शाळेमध्ये क्लास टीचर होते 8वीची. तर एक मुलगा PT वगैरे घेतात ना, आपल्याला उभं करतात तिथे असं, तर तो मुलगा वाकायचाच नाही. तुम्ही त्याला सांगितलं की हे झालं की तू मला भेट, तू का बरं असं बेईमानी करतोय. तो माझ्याकडे आला, मग PT संपला. मी त्याला म्हटलं तू का नाही वाकलं. मॅडम माझा शर्ट पाठीवर फाटलाय, तर मी जर वाकलो तर तो जास्ती फाटेल. तर मग मी म्हटलं अरे मग मी तुला शर्ट देईन ना, एक शर्ट माझ्यातर्फे कर. रडायलाच लागला तो, त्याला वडील नव्हते. तर मला म्हणाला की माझ्या आईला आवडणार नाही मॅडम. म्हटलं असं हे बघ, तू असं कर की मी हा शर्ट तुला जो देईल ना, तर तू तो एक कर्ज म्हणून दे. तू जेव्हा मोठा होशील, नोकरी लागशील, तू गरीब मुलाला शर्ट देऊन टाक. म्हणजे संगीत भयंकर आवडायचं मला, म्हणजे अतिशय आवडायचं. सतार म्हणजे माझ्या अगदी डोळ्यातून पाणी गळायचं. मी घेतली सतार औरंगाबादला, मी 25-26 वर्षाची असताना. परंतु माझ्या वडिलांनी मग तबला दिला, कारण माझी आई सुंदर गाणं म्हणायची आणि वडील पेटी वाजवायची. आणि मग आमच्या सुट्टीत आम्ही खूपच छान असायचं. मुलगा आशिष, जो माझा वर्गमित्र आणि बॅचमेट आहे, मुलगी अमिता, यांना आपल्या आईविषयी काय वाटते ते ऐकूया. आणि सर्वात शेवटी औरंगाबादची नवोदित कवयित्री, उभरती कवयित्री आणि गर्दे मॅडमची लाडकी विद्यार्थिनी डॉक्टर स्वाती दंडे ही कवितेतून मॅडम विषयी काहीतरी सांगणार आहे. तर हे आपण बघूया. घरातलं हे जे होतं ते म्हणजे कसं त्या कवितेसारखं आहे. पहिली गोष्ट वात्सल्य सिंधू आई असं जे हे आहे, तशा त्या ह्याचं सगळं तिचं घरातलं वागणं होतं. पण घरातलं हे जे होतं ते म्हणजे कसं त्या कवितेसारखं आहे. पहिली गोष्ट वात्सल्य सिंधू आई असं जे हे आहे, तशा त्या ह्याचं सगळं तिचं घरातलं वागणं होतं. कोणीही आलं सगळं हे करत तिला निग्लेक्ट स्वतःला करून तिच्या आवडीनिवडी सगळं बाजूला ठेवून लोकांच्यासाठी जगत राहील. कपडे शिवणं, ते स्वेटर्स विणणं, म्हणजे सगळ्या कलांच्यात ती पारंगत होती. तशी अनेक गोष्टी तिच्याकडनं शिकता आल्या, ज्यात प्रामुख्याने जी अशी कुठल्याही गोष्टीच्या बद्दलची कमिटमेंट किंवा जिद्द किंवा कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीवरती मात करण्याची तिची जी सचोटी किंवा तिचा हातखंड आहे, किंवा तिच्याकडनं ज्या काही अशा सामाजिक बांधिलकीच्या बद्दलचे मिळालेल्या लहानपणापासूनच्या टिप्स असतील, तर शिस्त असेल, तर अशा अनेक गोष्टी घरी सुद्धा आणि शाळेत सुद्धा अनुभवायला मिळाल्या. आणि मी तिचा मुलगा आहे म्हणून शाळेत काही असं वेगळं स्टँडर्ड माझ्यासाठी कधीच नव्हतं. तर जेव्हा ती वर्गात शिकवायची किंवा इतरही शाळेत जे जे काही नियम अटी किंवा बाकीच्या गोष्टी असतील, तर अशा सर्व हे मला तंतोतंत पाळाव्या लागायच्या. आणि अशा दुहेरी
दुहेरी ह्याचा परिणाम माझं व्यक्तिमत्व विकास करण्याच्या दृष्टीने खूप कामाला आला. म्हणजे मला मॅडमबद्दल थोडंसं बोलायचंय कवितेच्या स्वरूपात. मातृभाषा मराठी असूनही इंग्लिशमध्ये प्रावीण्य. मातृभाषा मराठी असूनही इंग्लिशमध्ये प्रावीण्य. अजूनही अबाधित असलेले शरीर मनाचे लावण्य. दोनच ओळीत सांगायचं तर मॅडमची ओळख हीच. विस्तृत करून सांगताना माणी थकेल नक्कीच, तरीही सांगते. गोऱ्यांना ही लाजवेल अशी अस्सल गोरी कांती. टपोर गुलाबी गुलाबांची गोबऱ्या गालावर शेती. तोकड्याच केसांची लाडीक वेणी घट्ट. पारदर्शी डोळ्यांमध्ये आव्हान पेळण्याचा हट्ट. समोरच्याला खिळवेल अशी ओघवती वाणी. बोलता बोलता गदगदून येई त्यांच्याच डोळ्यात पाणी. जितकी आवड शिकवण्याची तितकीच नाट्य दिग्दर्शनाची. कितीदा मिळाली पावती त्यांना त्यांच्या ह्या अंगाची. शारीरिक व्याधींना बाजूला सारून ते समाजसेवाही करतात. गरीब अनाथ मुलांचे बोट आपल्या हाती धरतात. औरंगाबादच्या सांस्कृतिक चळवळीत मोठे योगदान त्यांचे. महिला वर्गाला एकत्रित करण्याचे केले काम जिकरीचे. प्रत्येकाला हास्य वाटण्याचा हा अनोखा छंद. त्यांच्या चेहऱ्यावर म्हणूनच रेंगाळते सात्विक हास्य मंद. मॅडम म्हणतील, कशाला मला तुम्ही या सत्कार सोहळ्यात ओढले. कशाला मला तुम्ही या सत्कार सोहळ्यात ओढले. पण अशा कृतार्थ जीवनाकडे पाहून मॅडम हात आपोआप जातात जोडले. स्वाती, तू मॅडमला जरी कोणी बघितलेलं नसेल तरी पण त्यांचं मूर्तिमंत व्यक्तिचित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं केलंयस. गर्दे मॅडमचा आज वाढदिवस आहे, तर आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा टाळ्या वाजवून बोलूया. अजून एक मॅडमचं कर्तृत्व म्हणजे अखिल भारतीय पातळीवरील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ते एक सदस्य म्हणून काम करतात आणि 2007 सालचा त्यांना याबद्दल पुरस्कारही मिळालेला आहे. आता मी निशिगंधा वाळ आणि डॉक्टर विजया वाळ यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. आता पुढील सत्र संचलनासाठी परत मी एकदा स्वातीला आमंत्रित करते. थँक्यू सुनीता. पुन्हा एकदा तुमच्या समोर आली आहे माझ्या आवडत्या कामासाठी, ते म्हणजे प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणे. आपण लहानांपासून सुरुवात करूया. या संपूर्ण हॉलमध्ये सर्वात देखणं व्यक्तिमत्व कुणाचं असं जर विचारलं तर सर्वांमध्ये एकच उत्तर येईल, निशिगंधा वाळ. निशिगंधा वाळ जन्म 1969. 1990 पासून अभिनेत्री म्हणून वाटचालीस प्रारंभ. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त चित्रपटांमधून काम. शेजारी शेजारी, बाळा जोजोरे, सासर माहेर हे तिचे गाजलेले मराठी चित्रपट, तर दिवानगी, कर्मयोद्धा, सलीम लंगडे पे मत्रो हे गाजलेले हिंदी चित्रपट. शिवाय टीव्ही सिरियल कुलवधू मधून आपण त्यांना पाहत असतो. जितकं देखणं व्यक्तिमत्व तितकाच देखणं अभिनय ही त्यांची जमेची बाजू. मगाशी झालेला मायलेकी कार्यक्रम ज्यांना बघायला मिळाला त्यांना याची प्रचिती आलीच असेल. त्या नुसत्या अभिनेत्री नाहीत, तर आपल्या आईकडून लेखनाचा वारसाही त्यांनी लिलाया उचलला आहे. त्यांची आतापर्यंत 5 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ज्यापैकी 3 पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. मी सौ मेधा हिला विनंती करते की तिने निशिगंधाचा शाल, श्रीफल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करावा.
धन्यवाद. मी निशिगंधाला विनंती करते की तिने इथे जमलेल्या तरुणाईशी संवाद साधावा.